हळू हळू. हे कोमल साप, तिथं साप. हे बघ तिथे 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 तिथे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आज आपण सकाळी सकाळी ट्रेकला चाललेलो आहे. आणि ट्रेकला गेल्यानंतर तिथं काय काय करणार आहे आणि कुठल्या लोकेशनला आपण ट्रेक करणार आहे. आणि ट्रेक आपला एकदम छोटासा असणार आहे, तर मी तुम्हाला दाखवतो. चला. तर मित्रांनो, आपण चाललोय आता चौराई देवी मंदिराकडे. आणि आता आपण आहे पिंपरी चिंचवड मध्ये. तर इथून ते आपला डिस्टन्स आहे एक 15 किलोमीटर. आणि पुण्यापासून जवळपास ते आहे एक 30 ते 35 किलोमीटर. तर मित्रांनो, आता आपण आलोय सोमाटणे पाट्याच्या टोल नाक्यापाशी. तर इकडनं आपल्याला पुढे जायचंय. आणि या ठिकाणी आपल्याला बरेचसे जवळपास लोकेशन आहेत, जसं की इथं प्रति शिर्डी आहे. तर डोंगरावरती भव्य असा गणपती आपल्याला बघायला भेटतो. तर ह्या लोकेशनला तुम्ही भरपूर असे स्पॉट फिरू शकता. तर मित्रांनो, आता आपण टोल नाका क्रॉस केलेला आहे. आणि टोल नाका क्रॉस केल्यानंतर तर इकडनं तुम्ही जर लेफ्ट घेतलं तर तुम्ही साईबाबाचं एक मोठं मंदिर आहे, प्रति शिर्डी म्हणतो आपण त्याला. तर इकडं तुम्ही जाऊ शकता. आणि आता आपल्याला जिथं चौराई देवी मंदिर आहे ते हा आपला चौक क्रॉस करून इथून पुढे सरळ जायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण चौक क्रॉस केला आहे सोमाटणे फाट्याचा. आणि आपण थांबलोय की तुम्हाला दाखवायला की नक्की मंदिर कुठे आहे. तर आपलं मंदिर बघा तिथं, जर तुम्हाला दिसत असेल तर तिकडं आपल्याला वरती जायचं आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. तर बघू शकता तुम्ही, इथं आपल्याला वरती जायचं आहे. तर मी तुम्हाला सांगतो की त्याचा रस्ता कुठून आहे. तर मित्रांनो, आपण आता थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्या लेफ्ट साईडला एक पेट्रोल पंप आहे. आणि द एमरेल्ड रिसॉर्ट असं हायवेला लागूनच एक रिसॉर्ट आहे. आणि हा आपला जो मेन बॉम्बे पुणे हायवे आहे त्याच्या थोडंसं लेफ्टला जर तुम्ही बघितलं तर एक कच्चा रोड जातो. तर ह्या कच्च्या रोडने आपल्याला जायचं आहे, जो आपल्याला थेट मंदिराच्या पायथ्यापाशी घेऊन जातो. तर हा असा आपला एक छोटासा रोड आहे. तर या रस्त्याने आपल्याला आता पुढे जायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण आपल्या चौराई देवी मंदिराच्या कमानीपाशी पायथ्यापाशी पोहोचलेलो आहे. आणि आता आपला हा ट्रेक आपण सुरू करतोय. आता आपण आपला ट्रेक सुरू करतोय. आणि हा तुझा छोटासा सिंपल ट्रेक आहे, एक 30 मिनिटाचा ट्रेक आहे. आणि बिझनेस पण हा ट्रेक करू शकतो. तर मित्रांनो, आपला हा ट्रेक सुरू झालेला आहे. आणि खूप छान असा ट्रेक आहे. आणि पूर्ण झाडांमध्ये जी सावली पडते या ट्रेकमध्ये जाताना, तर मस्त वाटते. तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही बघू शकता किती मस्त वाटे, अशी छान वाटते. पूर्ण सावलीमध्ये आपण चाललो आहेत. आणि आज पाऊस नाही आहे, तर आज क्लायमेट पण किती छान आहे बघा. पूर्ण असं निसर्गाच्या कुशीमध्ये हे मंदिर आहे. आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघा. तर मित्रांनो, हे बघा, आपण असं एक 5 मिनिटं वरती चढून आलो की आपल्याला असा हा छान व्ह्यू बघायला भेटतो. आणि इथूनच आता आपल्याला असं पुढे जायचं. तर मित्रांनो, बघू शकता कसली छान वाटे. आणि आपण अशा वाटेने आता पुढे जाणार आहे मंदिरात. चला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे झाड असं कसं पडलंय. आणि निसर्गाची हे बघा की त्यांनी आपल्याला जर कधी तुम्ही दमलात ट्रेक करून, तर तुम्ही बघा हे असं छान असं जाऊन त्याच्यावरती थोडंसं एक बसून विश्रांती घेऊ शकता. तर मित्रांनो, आपण असा एक 30 मिनिटाचा ट्रेक करत आपण वरती चौराई देवीच्या मेन कमानीपाशी आलो आहे. आणि इथून पुढं आता तुम्हाला मी पुढं मंदिराचा परिसर दाखवतो. तर मित्रांनो, आपण आता मंदिराच्या परिसरामध्ये आहे. आणि इकडनं बघा आपल्याला असा छान असा एक
व्ह्यू बघायला भेटतो आपण वरती आल्यानंतर. तर वरती मित्रांनो आपण असं छान बसायला जागा केली आहे आणि ही आता मंदिराची इथं मेन कमानीपाशी आपण चाललो आहे. असं आपण मित्रांनो मुख्य मंदिरापाशी येऊन पोचलो आहे आणि आता आपण देवीचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो आपण आता देवीचं दर्शन घेतलं आहे आणि मला असं देवीला बघितल्यानंतर सप्तशृंगी देवीची अशी आठवण झाली. आणि तुम्ही बघू शकता हा मंदिराचा गाभाऱ्याचा परिसर आहे. असं मस्त असं प्रसन्न असं वाटतं इथं आपण आल्यानंतर. आणि इकडनं तुम्ही असं बघू शकता का छान असा व्ह्यू आहे आणि ढग बघा ना कसे खाली आले आहेत तुम्ही बघू शकता. मस्त असं वाटते. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हे असं मंदिर छान असं निसर्गाच्या सान्निध्यामध्ये वसलेलं आहे आणि असं डोंगराच्या एकदम कड्यावरती हे मंदिर आहे. मित्रांनो इथून आपण असं बाहेर आलो तर इकडनं कमानीपासून एक छान असा एक छोटा सिंपल असं वरती रोड जातो. तर वरती इथं काय आहे हे तुम्हाला मी दाखवतो वर गेल्यानंतर. तर चला. तर मित्रांनो हे बघा हे असं आपण वरती आलो तर मंदिर आपलं इथं खाली आहे आणि इथून असं छान असं निसर्गाचं सौंदर्य बघायला भेटतं आपल्याला. तर मित्रांनो तुम्ही बघितलं छान असं मंदिर होतं. मंदिर असा छान असं परिसर होता आणि मंदिराच्या वरतून असा छान असा व्ह्यू आपण अशा प्रकारे आपला आजचा व्लॉग संपलाय. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तवर बाय.